मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले स्टार प्रवाह परिवार पुरस्कार अवॉर्डमध्ये आणि आता आपल्यासोबत एक क्यूट गॉर्जियस अभिनेत्री आहे अपूर्वा. हॅलो अपूर्वा, कशी आहेस? हाय, मी मस्त. हॅलो, तुला मी ऍक्च्युली ओळखलं नाही. ऍक्च्युली कोणी ओळखणार नाही, स्टील मी सांगते की आई बाबा कुठे रिटायर होत आहेत, मध्ये त्या मिताली कॅरेक्टर अनुभवत आहेत आणि त्या आता कितक्या गोड आणि वेगळ्या दिसत आहेत की भाई ओळखलंच नाही मी. थँक्यू. या लुकचं क्रेडिट कोणाला जातं? हे स्टायलिंग केलंय अक्षदा बापट म्हणून माझ्या मैत्रिणीनी, आणि श्रुती म्हणून माझी अजून एक मैत्रीण आहे, ती माझी हेअर आणि मेकअप आर्टिस्ट आहे. स्टील त्यांना एक क्रेडिट गेलंच पाहिजे. शुअर, फॉर शुअर, डेफिनेटली. म्हणजे प्लॅनिंग होतं की लेव्हेंडर मध्येच घ्यायचं, कारण आता मी बघितलं त्यांनी पण लेव्हेंडर वेअर केलं. येस, आम्ही तिन्ही किल्लेदार भावंड आणि आमचे नातेवाईक सगळे आम्ही किल्लेदार आज लॅव्हेंडर मध्ये आहोत आणि फ्लोरल आणि लॅव्हेंडर असं आम्ही थीम ठरवली. तेच लॅव्हेंडर खूप सुंदर दिसते आणि हातामध्ये जी ज्वेलरी आहे आणि जे गोल्डन वेअर केलेलं आहे ते पण एकदम सूट होत आहे. सो तुला असंच लुक क्रिएट करायचं होतं का, सिम्पल अँड सोबर? हो, मला असा शीक, मॉडर्न पण रेट्रो ऍट द सेम टाइम असा, म्हणजे आता आहे साडी पण साडीचं ब्लेझर शिवून घेतलंय. असं एक माझी थीम होती. आईच्या नावाचा एस मी गळ्यात घातलाय. असं हे काही गोष्टींचा मी विचार करून ठेवला. अच्छा, क्यूट मोमेंट्स असं रेडी करून ठेवलेलं नाही, मी आज वेअरच करणार आहे. फॉर शुअर, डेफिनेटली. आता सिरियल्स मध्ये काय सुरू आहे? कारण आता काय झालंय की ऑब्व्हियसली याचं लग्न झालं आणि सगळा तो माहोल खूप सुंदर झाला. त्यानंतर आता काय प्लॅनिंग आहे की नाही? ऍक्च्युली आम्ही खूप दमलो मकरंद आणि स्वीटीच्या लग्नानंतर, आणि त्याच्यानंतर टेन्शन्स खूप हाय होते. आईबाबांची अॅनिव्हर्सरी झाली बॅक टू बॅक. इनफॅक्ट आईबाबांच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशीच आम्ही 35व्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशीच मकरंद आणि स्वीटीचं लग्न ठरवलं होतं. त्यामुळे आम्ही बॅक टू बॅक सगळी कामं करून खूप दमलो होतो. त्याच्यामुळे टेन्शन्स खूप हाय होते, सगळ्यांचंच BP वाढलेलं होतं, सगळे दमलेले होते. त्यामध्ये आमची छोटीशी नवीन आलेली शमिका जरा दुखावली गेली आहे आणि तिने घर सोडलं. तिला काही गोष्टी चुकीच्या कानावर पडल्या म्हणून ती घर सोडलं होतं, पण ती परत सापडली आहे म्हणून आम्ही आता हुश झालंय आम्हाला. ते शमिका सोबतचे काही क्यूट मोमेंट्स होतात की नाही सेट वरती? अरे हो, ती रिअल लाईफ मध्येही टीनेजर आहे. म्हणजे शमिकाचं कॅरेक्टर तर 16-17 वर्षाचं आहे आणि नारायणी वर्णे जी तिचा रोल करते तीही 16-17 वर्षाची आहे. त्याच्यामुळे ती टिपिकल टीनेजर आहे आणि तिचं एक असं तुम्हाला काहीच माहित नाही असा एक ऍटिट्यूड असतो जेन्झी काही गोष्टींच्या बाबतीत, पण अदरवाईज ती अगदी गोड मुलगी आहे. ती खरंच खूप गुणी मुलगी आहे आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी आहोत, सगळ्या बायका सेटवर. त्या मैत्रिणींच्या गप्पा आज वाटतं संपणार नसतील. आज सगळं एकदम मी पालवी म्हणजे स्वीटीसाठी थांबली की कधी आमचं खुसफुस सुरू होतं. येस, ह्या खुसफुस बघायला आम्हाला मजा येईल, कारण आता आम्ही BTS मध्ये सगळे मोमेंट्स कॅप्चर करू नक्की आम्ही कुठेतरी कोपऱ्यात तुम्हाला दिसूच. तर तुम्ही आता स्टार प्रवाह जो परिवार अवॉर्ड्स आहे, आज सगळे एवढा धमाल चालले, सगळे भेटणार आहे सिरियल्स मध्ये, सगळ्या सिरियल्स एकत्र आल्यात. मग स्पेशल तुला कोणाला भेटायची इच्छा आहे? मी माझ्या आधीच्या सिरियल मधली मैत्रीण पल्लवी पालू माझी म्हणजेच पूजा, तिला जस्ट भेटले आणि असंच सगळी खूप जण भेटणार आहेत. अद्वैत कडणे म्हणजे लक्ष्मीच्या पावलानी मधला भाऊ माझा खूप जवळचा मित्र आहे. रुचिर गुरव शुभविवाह मधला भाऊ तो माझ्या भावासारखा आहे. आम्ही स्वाभिमानमध्ये सगळे एकत्र होतो, तर त्यांना सगळ्यांना परत भेटून मला खूप मजा येणार आहे. हे एक शाळेचं रियुनियन किंवा शाळेच्या फेअरवेल सारखं फिलिंग येतं, सगळे डिव्हिजन एकत्र आलेत अशी एक फिलिंग असते प्रवाह अवॉर्ड्सला. तेच बघते मी आल्यापासून. कोण ओ हाय हे चालूच असतं. चालेल, मजा सुरू आहे म्हणजे तुझी. डेफिनेटली भारी वाटते तुला असे गप्पा मारताना मारून. आणि आय एम रिअली सॉरी. नाही इट्स अ कॉम्प्लिमेंट. थँक्यू. नाही, काय झालं, सगळे वेगळे दिसतात आणि सगळ्यांनी काही नाही की त्यांचे विजन्स घेऊन आले त्यांच्या लुकसाठी आणि ते ऍक्च्युली खूप असे म्हणजे सक्सेसफुल झाले त्यांचे विजन्स. आणि समज जर आता तुला नवीन पात्र मिळालं किंवा मूवी सिरियल काही असो, पण नवीन पात्र करायचं आणि ते मिळालंय आणि ते कुठलं पात्र असेल किंवा तुला स्पेशली पाहिजे नाही करायचं हे मला? खरं तर मी एक प्रोफेशनली ट्रेन डान्सर आहे. सो पण मला कधीच डान्सर प्ले नाही करता आलं. एखादं कॅरेक्टर जेही कॅरेक्टरही डान्सर आहे अशी भूमिका मला नाही मिळाली आतापर्यंत, तर मला डान्सर ची भूमिका करायला खूप आवडेल. म्हणजे ऍक्टिंग बायको आणि डान्सिंग गर्लफ्रेंड असल्यासारखं आहे, तर दोन्ही एका ह्याच्यात करता येईल प्रोफेशनली, ते मला खूप आवडेल. येस, ऐकताय ना कास्टिंग चालेल. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट साठी आणि पुढच्या फ्युचरसाठी पण ऑल द बेस्ट. तू खूप सुंदर, अशी सुंदर दिसत आणि आपण असंच भेटून गप्पा मारू. नक्की.